डायगी लावत जाय ना माय केसाले. किती पांडे फिटक केस झाले पाय ना. थोडी काही डायगी लावत जाय माय बी डोक्याले, चांगलं वाटते. आता माय बाई काय डोक्याला डाय लावायची माय बाई. आता काय काळे करतो केस. आता का आपल्याला का लग्न करावं लागते माय. बरं आहे माय बाई, जीवार येते माहिती डाय लावायची. मी काही लावत नाही. पण नाही, आपण स्वतःलाच चांगलं दिसलं पाहिजे ना. लावायची थोडी डायगी. लावली होती ना बहिणा मी ना. तो पका नाही का, पक्याच्या लग्नात लावली होती ना. पण बहिणा डाय लावली म्हणजे डोकं पकडलं ना बहिणा माय डस डोकं दुखे. त्यापासून हात जोडले बाप्पा, कधी डाय नाही लावता आता मी डोक्याले. पक्याच्या लग्नात लावली होती ना मी ना. लावली नव्हती का? हो का माय, डाय लावलं तर डोकं दुखते का? मग नाही तर काय माय, किती डोकं दुखत होतं माय. ते डाय लावली होती तर त्यापासून हात जोडले बाप्पा. आपण नाही लावत डोक्याला डायंगी. का मी ना ऐकलं ते खरं आहे नाही रे? काय ऐकलं होतं ना? का हो पक्याची बायको तिच्या माहेरी गेली म्हणते. खरी गोष्ट आहे का हे? भांडण गिंडण करून गेली म्हणते सासूसोबत नवऱ्यासोबत. खरी गोष्ट आहे का? आता माय बाई तुला कोण सांगितलं बा? मला सगळ्या गावाची खबर राहते. मला का कोणाची खबर नाही राहत. पुऱ्या गावाची खबर राहते मला. सांग ना खरं आहे का हे? आता माय बाई काय सांगू आता तुले मी. माय बाई काय झालं तर काऊन गेली ते? काय झालं होतं त्याच्या घरी? आता तर लग्न झालं माय बाई. 2 वर्ष झाले असेल लग्नाला नाही? हो माय 2 वर्ष झाले लग्नाले. काऊन गेली तर मग? आता बाई ना काय सांगू तुला, हे सासा सुनाईचं भांडण. आता बाई ना कोणा घरात भांडण नाही होतं सांग बरं तुम्हाला. कोणा घरात भांडण नाही होत सासू सुनीचं. हर घरात भांडण होते. कुठं नवरा बायकोचं भांडण होते, कुठं सासू सुनीचं भांडण होते. भांडण तर हर घरात होते ना. इनं का खरंच चाललं जाऊ का माय आपल्या मायबापाच्या घरी? चाललं जाऊ का सांग तुम्हाला? हो बाई ना बरोबर आहे. काही एवढ्याशा भांडणावर का जावं लागते का घर सोडून? आता त्या पोरीची बी काही गलती नाही आहे तसं पाहिलं तर. हे आपली निर्मला बाई आहे ना, हे कुछ करत राहते तिच्या मागं, फालतूच्या फालतू मागं लागत राहते सुनीच्या. आजकालच्या पोरी ऐकतात का बाई? ऐकतात का आजकालच्या पोरी? आता तर असं झालं बाई ना, पोरीले दूर करावं लागते आणि सुनीला जवळ करावं लागते. तेव्हा कधी सून घरात नाही टिकते. आजकालच्या पोरी ऐकतात का? थोडंसं बोललं की चाललं आपल्या माहेरी. ऐकत नाही ना. हो हो माय बाई. हो हो बोलत असेल ते निर्मला बाई. हाय बोलायला तशी. मग नाही तर काय माय, ते का कमी आहे का बोलायला? हा बाय बाई एक गोष्ट सांग का तुले, टाळी आहे ना एका हाताने नाही वाजत. सून बी काही ना काही असेल म्हणून ते निर्मलाबाई मागं लागत असेल बाई, म्हणून भांडणं होत असतील. नाही तर एका हाताने ताळी वाजते का? वाजते का खरं सांग? हो ते तर आहे म्हणा, एका हाताने तर ताळी वाजत नाही. पण काही काही गोष्टी कानाच्या बाहेर टाका लागतात ना. निवळ थोडा मागं लागत राहते. हे काऊन केलं ते काऊन केलं, असं काऊन झालं तसं काऊन झालं. आजकालच्या पोरी ऐकतात का? तू मी नाही ऐकलं बाई ना. आपला जमाना गेला आता. आपण करत होतो सर सण. आजकालच्या पोरी करतात का? नाही बाई माय का सांगता तुम्ही. मीनं काय दिवस काढले, मीनं काय सहन केलं, काय सांगू आता तुम्हाला मी. माहीत आहे ना मला, सर माहीत आहे काय सांगा लागते. सरच माहीत आहे मला. आम्ही नका पाहिलं नाही माहीत तुले. माहीत आहे ना बाई तुम्हाला कसे दिवस काढले तुम्ही ना. आता आले माय बाई सुखाचे दिवस. हो बाई ना, मी ना लहान कष्ट नाही काढले. मी किती कष्टाचे दिवस काढले माहीत असेल ना तुले. हो पण तुमची सून बी तर चांगली आहे ना. पोर काही चांगला आहे तुमचा. तसं पाहिलं बाई सरच चांगले असतात. आपल्याला चांगलं राहा लागते. आपणच जर सुनीच्या मागं कुजबुज करू मागं लागू तर तेही आपला राग करीन ना. असं असते ना. आपण जर चांगलं राहिलं तर सुनी आपल्या संग चांगली राहते. काय त्याच्यात? मी काय म्हणून राहिली होती ते गोष्ट सोड. मी काय म्हणत होती, का पक्याचे लग्न झाले ना आता 2-2.5 वर्ष उरायले. काही आहे नाही का त्याच्या बायकोले? लेकरू बाळ काही आहे नाही ना वाटते? नाही बघ तिला काही नाही म्हणून नसतं भांडण होतात त्याच्या घरात. सासू बोलते. हो का माय बाई पाहिजे होतं एखादं लेकरू. आता लय वर्ष झालं लग्नाले. आता माय बाई काही बोलतं का? 2-2.5 वर्ष तर झाले माय बी लग्नाले. होईन ना. होईन. इनं बी का सुनीला बोलतच राव का मग? हट्ट माय बाई जिथं जाऊ तिथून खरं नाही कुठे. घरोघरी मातीच्या चुला आहे म्हटलं. मातीच्या चुला आहेत नाही. हो ना बाई ना, घरोघरी मातीच्या चुला आहे. सर याच्या घरी काही ना काही आहेच. फरक फक्त एवढा आहे, कोणाच्या घरातलं दिसते आणि कोणाच्या घरातलं दिसत नाही. बस एवढाच फरक आहे. हो माय बाई कोणाच्या घरातलं दिसते आणि कोणाच्या घरातलं दिसत नाही असं आहे. तशी चांगली आहे ना निर्मलाबाईची सून. चांगली राहते. कामधंदे करते ना घरातले. हो चांगली आहे कामधंदे. माय बाई पुरं घर सांभाळलं म्हटलं तिनं. पुरे घरातले कामं करते. आता पाय ना ते गेली आता मायबापाची इथं. आता पाय ना कशी निर्मलाबाईला कामं करायला लागतात. तर पाय ना तू आता पुरं घर सांभाळलेलं आहे म्हटलं त्या पोरीनं. सरे कामं करते. आणि लय चांगली आहे निर्मलाबाईला. एका कामाला हात नाही लावू देत म्हटलं. उशीक मदत नाही करू लागत म्हटलं ते सुनीले. पुरी कामं ते एकटी करते. आणि तरी हे तिच्या मागं लागत राहते. कुचकुच करत राहते. आणि तो मग पक्का तो काही म्हणत नाही का मायले? आता माय बाई तो काय बोलील? एक ऐकून पाहिली माय, एक ऐकून पाहिली बायको. बायकोची ऐकून बोलील तर मायला खराब वाटेल. मायची ऐकून बोलील तर बायकोला खराब वाटेल. तोही फसला ना म्हणतामध्ये चांगलाच. अशा गोष्टीमध्ये पोरच फसून जातात. बायकोच्या ऐकूनही नाही बोलू शकत आणि मायच्या ऐकूनही नाही बोलू शकत. पण बाई ना पोरं आहे ना बायकोच्या शिकून असतात. भुलून जातात ते. मायनं किती कष्ट केले, काय केलं, कसं वागवलं, कसं शिकवलं सर भुलून जातात. बायकोच्या शिकून असतात. जे बायको म्हणेन ते खरंच वाटते त्याला असं आहे. नाही हो माय बाई कोण म्हणते सरे पोरं तसे असतात? सरे पोरं नसतात तसे. असतात काही. पण मा पोरगा पाय ना. मास पोरगा घेऊन घे ना. मा पोरगा पाय मी गलत असली ना मला बोली. आणि माई सून गलत असली की मा सुनीला बोली. असं नाही. तू पहिले पाहिजे कोण गलत आहे कोण सही आहे मग तो तसा बोलते. हो बाई ना तुमचा पोरगा लय चांगला आहे बाई ना. असे का सरायचं नशीब असते का बाई तुमच्यासारखं? सरायचंच नशीब असते का? तू हे पोरं बी त्याला चांगले आहेत. काय चो माय होते माय पोरं लग्नाच्या पहिले होते माय बाई चांगले. आता जसं दिसते तसं नसते म्हणून हे जग फसते ना बाई ना. जसं दिसते तसं असते का? आता माय बाई चांगलेच आहेत तुझे पोरं. सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहे बाई ना. कोणाच्या घरात काय चालू आहे कोणाला माहीत. आताच सांगितलं ना तुम्हाला घरोघरी मातीच्या चुला. सगळ्याच्या घरी काही ना काही आहेच बाप्पा.
नाही हो माय, तुझ्यासारखं नशीब तर कोणाचं नाही आहे. 3 सून आहे तुले. 3 सून आहे. एक चांगली नाही निघेन, दुसरी तर चांगली निघा. आमच्यासारखं आहे का माय? एकच सून तिच्याच भरोशाचा. 3 सून आहे तुले. कोण वागवते माय कोणाले? आता जोपर्यंत हातापायातने जोर आहे तोपर्यंत करू माय बाई. मग पाहू ना आता कोण करते कोण नाही. तर कोण नसते करत हो बाई कोणाचं. कोणी नाही आहे कोणाचं या दुनियात. अशी काऊन बोलतो हो बाई ना? चांगला आहे ना तुझ्या पोर, काही चांगला आहे सुनही चांगल्या आहेत. आता 2 सुनायचे तर ढंगरे पाहिले मी ना, कसे आहे काय आहे तर कोण्या रंगाचे आहे. तर आता आहे बाई लायना. आता पाहू आता लायनाची बायको कशी निघते. तर एक गोष्ट सांगू तुला मी बच्चाला, आपण चांगलं तर पुरं जग चांगलं बाई. पहिले आपण चांगलं राहा आणि मग आपण अपेक्षा ठेवा समोरच्या व्यक्तीपासून तो आपल्या संग चांगला राहीन का नाही राहीन. तर आपण चांगलं ना पुरं जग चांगलं. तू जर चांगल्यानं ते सुनाईला वागवशील तेही चांगल्यानंच राहतील तुझ्यासोबत. ते तर आहे म्हणा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, 100 गोष्टीतली एक गोष्ट. सुना कधी आहे ना पोरी बनत नाही बाई ना. पोरी नसतात बनत कधी सुना. आता माय बाई तू म्हणू राहिली आता सुना कधी पोरी बनत नाही. सासू बी तर कधी माय बनत नाही. सासू जर माय बनली तर सुना पोरी बनतीलच. खरी बोलत आहे खोटी बोलत आहे? नाही सांग तुम्हाला, खरी बोलत आहे खोटी बोलत आहे मी? काही नाही हो माय बाई, सऱ्या म्हणायच्या गोष्टी आहेत, सऱ्या म्हणायच्या गोष्टी आहेत हो बाई ना. आता सर्व हे आता आपल्या सोचची गोष्ट आहे बाई ना. जसे आपण विचार करू तसंच आपण बनू, असं असते. कोणी आहे का घरी? आता माय बाई आता कोणाला? मी आव ना काकू, अक्षय. अरे बापा रे अक्षय, कसा काय आला रे बापा तू? जगदीश तर नाही अरे घरी? कोण आहे माई बच्चाला? हा आपला प्रकाशचा पोरगा आहे ना, प्रकाशचा पोरगा आहे ना. कोण प्रकाश हो? आता माय बाई तू प्रकाशला नाही ओळखत का? आपली शांताबाई नाही का, शांताबाईचा देर आहे त्याचा पोरगा आहे हा. आता ओळखलं मी ना, आता ओळखलं. तो प्रकाश? हो तोच. माय बाई त्याचं पोरगा एवढं मोठं झालं का लगे? मग नाही तर काय माय, आपल्या जगदीशून 2 वर्षांनी लहान आहे फक्त. आता माय बाई पोरं पायता पायता किती मोठे होऊन जातात नाही, लेकरं बातच मोठे होतात. मग नाही तर काय माय, बातच मोठे होतात लेकरं. अरे बाबू, बाबा गेबाची तब्येत चांगली आहे? आई गेची तब्येत चांगली? हो काकू, बाबा गिबाची तब्येत चांगली आहे आता. पहिले दिसत होते बाप्पा ते बाबा येत होते, तर आता तर येतच नाही ते बाबा. हो, बाबाची तब्येत खराब झाली होती त्यापासून बाबांना घुमणं फिरणं कमी केलं आता. आता तब्येत चांगली आहे ना बाबाची? हो काय झालं आता तब्येतले? चांगली आहे तब्येत आता बाबाची. बच्चाला चल येतो मी, लय वेळ झाला, लय वेळची बसेला. येतो मी. बस ना माय चहा गी मांडतो ना. नाही ना पेला ना चहा, आता किती वेळा चहा मांडतं, राहू दे. बस ना आता, अक्षय याला याच्यासाठी चहा मांडायला लावतो आणि आपण दोघे बी पिऊन घेऊ थोडा थोडा. नाही माय बाई तुम्ही प्या चहा, मी काही चहा पेत नाही. तसंही जास्त मी काही चहा पेत नसतो, मला डॉक्टरनं मना करेल. बरं ये मग बाई. का रे अक्षय, कसं काय नाही केलं बाप्पा? अरे काकू, मी जगदीशला भेटायला नाही आलो. काल मी फोन लावला होता ना, तर मला रोहिणी म्हणत होती की काहीतरी इकॉनॉमिक्सचं कोणतं तरी चॅप्टर समजत नाही म्हणे, मला हे शिकून देतं का म्हणे. बस त्याच्यासाठीच आलो, अभ्यासासाठी आलो रोहिणीच्या. काय रे बाप्पा, फालतू तुला त्रास दिला तिनं? नाही काकू, याच्यात काय त्रास? बहीणच आहे ती माई. लहान बहीण आहे माई. बहीण काय जगदीशची बहीण काय, लहान बहीणच आहे ती माई. काही त्रास नाही याच्यात. आता ना बाई आला अक्षय आला, मला वाटलंच होतं येईन म्हणून. येईन काऊन नाही येईन? मी म्हटलं होतं ना ये म्हणून, तर माई गोष्ट कशी काय टाळी? काय आला का नाही? तुला माहिती आहे का जगदीश गोव्याला गेलेला आहे ना? हो काकू, मला माहीत नव्हतं पहिले. मला रोहिणीने सांगितलं. फोन नव्हता लागला जगदीशचा, तर मग मी रोहिणीला फोन केला होता. तर मग ते सांगत होती म्हणे दादा तो गोव्याला गेलेला आहे म्हणे. तर मग सांगत होती ते की मला चॅप्टर समजत नाही म्हणे, समजून सांगतं काय. म्हटलं ठीक आहे, उद्या येतो म्हटलं मी. बरं झालं आला बाप्पा, पेपरचा आता चालू होणार आहे तिचे. हो ना काकू, म्हणूनच आलो. अक्षय ते बा ते आली ते बाई रोहिणी आला. अक्षय आला, तुला अभ्यास करायचा होता ना, तो अभ्यासात मदत करायला आला. अक्षय आले का तुम्ही? हो. नाही बाई किती चांगला आहे ना अक्षय, किती काळजी करते ना माई. रोहिणी जा, इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेऊन ये आणि नोट्स असतील ना, नोट्स घेऊन ये. इथं शिकवतो मी तुला, घेऊन ये जा. हो आणतो मी इकॉनॉमिक्सचं पुस्तक आणतो, नोट्स आणतो मायाला. ठीक आहे घेऊन येतो मी आणतो. बरं ठीक आहे, घेऊन ये. चला तुम्ही हॉलमध्ये बसून अभ्यास करा, मी मायाला सिरियल आहे. माझ्या सिरियलचा टाईम झाला, मी सिरियल पाहतो. बरं ठीक आहे काकू. चल माय बी माझ्या सिरियलचा टाईम झाला. रोहिणी जा आता, घेऊन ये नोट्स घेऊन ये आणि पुस्तक घेऊन ये. इथंच हॉलमध्ये शिकवतो मी तुला. बरं ठीक आहे. पाय मला वाटलंच होतं अक्षय येईन म्हणून, काय खरंच आला. खरोखर मध्ये लाईक करते आम्हाला. खरं किती चांगला व्ह्यू दिसते ना खिडकीतून, खूप सुंदर व्ह्यू दिसत आहे. का हो करतात हे? खरं मला ना एवढा राग येते, खूप राग येते माझ्या सौतांचा, खूपच राग येते मला. आता कोण सौतन आली तू? कोणत्या सौतनचा राग येते तुला? हे तुमचं लॅपटॉप हे घेईन मी आणि खिडकीच्या बाहेर फेकूनच देईन. इथं बी घेऊन आले तुमचं लॅपटॉप तुम्ही, आहे ना? इथेही ऑफिसचं काम करू राहिले. असं वाटलं होतं इथं येसान माझ्यासंग 2 गोष्टी बोलसान. नाही इथेही ऑफिसचंच काम करायचं आहे तुम्हाला. लॅपटॉपसोबत घेऊन आले. ते लॅपटॉप ठेवता तुम्ही लवकर का मी फेकून देऊ खिडकीच्या बाहेर? अरे काय झालं? मॅडमला राग आला वाटतं. राग नाही तर काय येईल? इथं बी लगे लॅपटॉप घेऊन आले, इथेही ऑफिसचं काम करू राहिले तुम्ही. अरे माझ्या नवीन प्रोजेक्टवर काम करू राहिलो मी. नाही तर माझ्या बॉस मला एवढा बोलन ना, लय बोलन. तसं आता जगदीशच्या लग्नाच्या सुट्ट्या झाल्या. आता ऑफिसचं काम करणं नाही झालं, तर ऑफिसचं काम खूप सारं पेंडिंग आहे, म्हणून मला कंप्लीट करायचं आहे आता. हो बॉस बोलीन तुम्हाला याची चिंता आहे, आणि बायको काय बोलीन याची काही चिंता नाही तुम्हाला, आहे ना? काही चिंता नाही आहे. मग लग्नच काय केलं? काऊन केलं माझ्यासोबत लग्न? बॉस सोबतच लग्न करून टाकायला पाहिजे होतं.
अरे काही बोलतं का? काही बोलतं का म्हणजे इथंही लॅपटॉप घेऊन आले, इथेही ऑफिसचं काम करून राहिले. मला वाटलं इथे येसान दोन शब्द माझ्या चांगल्यानं बोलताना नाही. मी एवढ्या वेळची बोलू राहिली फक्त हां हां. मी काय बोलू राहिली ते समजत बी नसेल त्याइले, तरी हां करू राहिले. आता जर तुम्ही ऑफिसचं काम इथं केलं ना, मी खरं सांगत आहे, मी लॅपटॉप तुमचं फोडून टाकेन ना, नाही तर फेकून देईन. अरे अरे एवढा राग नको करू ना. हां एवढा राग नको करू. तू तू पाय रागात बी सुंदर दिसतं, खरोखरमध्ये पाय पाय किती सुंदर दिसतं रे. रागात बी खरोखरमध्ये खूप सुंदर दिसतं मोहिनी तू. हां, राहू द्या. आता जास्त मस्का नका लावू, मला माहीत आहे मला. राहू द्या. मी काय म्हणत होती, आता इथं बी आता साडीच घालू का मी? हां, इथं आता गोव्याला आलो आपण, इथं जीन्स टॉप घालू शकतो ना मी? हां, घालू का मग मी जीन्स टॉप? इथंही का साडीच घालू का? अरे मोहिनी आपण दोघं आलो असतो फक्त घुमायला, तर तू जीन्स टॉप घातला असतात चाललं असतं. आता दादा बी आहे ना, आणि दादासमोर चांगलं वाटेन का? चिट आहे तू येतो चांगलं वाटेन का दादासमोर तू जीन्स टॉप घातलेला? अरे हो, ते बी आहे है ना, दादा आहे सोबत. दादासमोर तर चांगलं नाही वाटेन, आहे का नाही बरं? हो मी तेच म्हणालो, जर तुला घालायचं असेल तर घालू शकतो तू, असं काही नाही. पण दादा आहे तर मी म्हणतो की राहू दे नको घालू. तरी पण तू इच्छा असेल तर मी मना नाही करत. नाही, राहू द्या. आता दादा आहे तर चांगलं नाही वाटत. पण ताईची बी तर खूप इच्छा आहे जीन्स पॅन्ट टॉप घालायची. ताई म्हणत होती की मला घालायचं आहे म्हणून. म्हणजे म्हणत आहे ताई, नाही घालायचं आहे, पण मला माहीत आहे ताईची खूप इच्छा आहे जीन्स पॅन्ट टॉप घालायची. कधी घातलेला नाही आहे ना ताई ना, ताईची घालायची खूप इच्छा आहे. पण आता काय करू, काही ना काही दिमाग लावू मोहिनी, काही ना काही दिमाग लावावं लागेल तुला. ओ मॅडम, मोहिनी मॅडम काय विचार करू राहिले आता? काही नाही, असाच विचार करत होती. चल आपण खाली हॉटेलमध्ये सर्वांना जेवायला जायचं आहे, चला जेवण करायला. हो, चला ना. नाही बाई, जेवण तर चांगलं होतं, पण एवढं बी चांगलं नव्हतं. आपल्या घरचं जेवण जास्त चांगलं बनते नाही. हो ताई, मला तर चांगलं वाटलं बा. आयतं इथं खायला भेटलं, मला चांगलं वाटलं. हो म्हणा, ते आहे, आयतं इथं होतं तर चांगलं लागू राहिलं तर. घरी काय बापा, स्वतःच्या हातानं बनवा आणि खा. हो ते आहे म्हणा, आयतं इथं होतं तर चांगलं लागू राहिलं होतं. का हो, तुम्ही दोघी जणी फक्त इथं खायलाच आले का? म्हणजे खायला नाही आलो तर काय आलो बापा, घुम्या फिरायला खायला आलो. नाही, मी ते नाही म्हणून राहिली. मी म्हणून राहिली, आता आपण घुम्या फिरायला जाऊ तर काय साड्याच घालसान का? पा बरं इथं साड्या आहेत का कोणी घातलेल्या? असे एकट दुक्कट बाई दिसत असेल साडी घातलेली, तेही बुड्या बाया. आपणच फक्त साड्यामध्ये पा, आजूबाजूला पा तुम्ही थोडं. हो ताई, साड्या घालेल्या नाही आपण जास्त बाया ना, एकट दुक्कट बायानं घालेल्या आपणच फक्त. मी काय म्हणतो, घरी तर आता आपण साड्याच घालतो. घरी तर आपण तर काही जीन्स टॉप काही घालत नाही, साड्याच घालतो. आता इथं घुमायला आलो, अशाच ठिकाणी जीन्स टॉप घालायला भेटते. मी काय म्हणतो ताई, मग आपण जीन्स पॅन्ट टॉप घालू ना? आज घालता का मग घुमायला जायच्या वेळेस? पण बाई ना, जीन्स टॉप नाही आहे ना बाई ना माझं, कशी घालीन तर मग मी? का हो, तुझ्याजवळ आहे का आनंदी, त्याजवळ आहे जीन्स टॉप? नाही बा ताई, माझ्याजवळ बी नाही आहे. मी काय म्हणतो, ती चिंता नका करू, तुम्ही जीन्स टॉप नाही आहे तुमच्याजवळ, त्याची चिंता नका करू. माझ्याजवळ भरपूर आहे, मी घेऊन आलेली आहे सोबत. मग काय, मग घालू ना ताई? तुम्ही घातलात चालते, पण आता आम्ही दोघे कशा घालू, मी आणि आनंदी? म्हणजे ताई, मी काही नाही समजली. मी प्रेमजीसोबत बोलली, म्हटलं इथं बी साडीच घालू का, म्हटलं घरी बी साडीच घालतो, इथं तर जीन्स टॉप घालू द्या म्हटलं. तर ते म्हणे घातलं तर चालते म्हणे, पण तू मी आलो असतो तर घातलं असतं चाललं असतं म्हणे. आता म्हणे विक्रम दादा आहे म्हणे सोबत, चांगलं वाटेन का म्हणे विक्रम दादासमोर तुनं जीन्स टॉप घातलेला? मग मला हे वाटलं बा, हो बा, आता जेटच आहे ना, किती झाले तर चांगलं वाटेन का त्याच्यासमोर घातलेला? अव त्या गोष्टीत तुम्ही चिंता नका करू, बिलकुल चिंता नका करू. ते असे आहे नाही की जीन्स टॉप घातला तर काय नसन तसं, असं काही विचार करत नाहीत ते. तुम्हाला नाही माहिती, चांगल्या स्वभावाचे काही नाही म्हणतील तुम्हाला, काही करतील नाही, कल्ला नाही करतील ते. पण दादानं कल्ला केला, आता गीता सांगून दिलं तर? हो, त्या गोष्टीत बिनफिकर राहा तुम्ही, ते काही नाही म्हणत, आत्याही नाही सांगत, काही म्हणत नाही. मलाच तर म्हणत होते तुला जीन्स टॉप घालायचं असेल तर घालशील म्हणे. पण त्याला चांगलं नाही वाटलं होतं. नाही, त्या गोष्टीत चिंता नका करू तुम्ही. आणि तुम्हाला असं वाटतेच ना, मी आजच बोलतो त्याच्यासोबत, या गोष्टीच्या बाबतीत बोलतो मी, आणि तुम्हाला सांगतो मग दोघीले. बरं ताई, तुम्ही दादा सांग बोला मग. जीन्स टॉप आमचा घालायच्याबद्दल तुम्ही घातलात चालते, पण आम्ही ना घातला तर त्याला राग येईन का, आत्याला सांगतील का, विचारून घ्या तुम्ही. हो, विचारतो मी, ते नाही तर म्हणतीनच नाही, तरी आता तुम्ही म्हणत आहे तर विचारून घेतो. बरं ठीक आहे मग ताई, आजच विचारा थोड्या वेळानं, मग आपण घुमायला जाऊ, तर मग मी तुम्हाला जीन्स पॅन्ट टॉप देईन घालायला. बरं ठीक आहे. विशाखा काय बसली आहे तू? चालत नाही का घुमायला? तुला घुमायला चालायचं होतं ना, तू त्याला म्हणत होती घुमायला जायचं आहे, समुद्र पाहायला जायचं आहे. चाल ना, तयारी करणं चालायचं नाही आहे का? का हो, घरी तर आम्ही साड्याच घालतो बापा, आता इथं बी साड्याच घालाव का? म्हणजे मी काय म्हणत होती, तुम्ही म्हणत होते ना की तिथं तुला जीन्स पॅन्ट टॉप घालायचं असेल तर घालू शकतो म्हणून. हो म्हटलं तर होतं, कोण तुला घालायचं आहे का? हो, माझी इच्छा होती. आता इथं आलो, इथं आत्या नाही आहे, कोणी आपलं गावचं नाही आहे, काही नाही आहे, मग इथं जीन्स टॉप घालायला काय? ठीक आहे, तू इच्छा आहे तर घाल ना मग. मी काय म्हणत होती, आनंदी आणि मोहिनीला आहे ना, त्याला बी जीन्स टॉप घालायचा आहे, पण त्याला भेव लागत आहे तुमचावाला. माया भेव काऊन लागत आहे तर काय होते घातलं तर? माया कोण भेव लागत आहे त्याला?
ताईला कसं वाटलं, तुम्ही घरात सगळ्यातनी मोठे आहे ना, तर मग ताईला असं वाटलं बा कसं घालावं. हां, आणि ताईला असं बी वाटत आहे की तुम्ही आता घेताल सांगून देसान बा तुम्हाला आवडीन नाही जीन्स टॉप घातलेला सुनीनं, म्हणून ताईला भेव लागत आहे. अरे नाही नाही नाही, असं काही नाही आहे. पहिले मला घालायचं असेल तर घालू शकता म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे इथं का आपल्या गावचे लोक आहे का, आई आहे का, बाबा आहे का, कोणी आहे का, घातलं तर चालते, काही टेन्शन नका घेऊ म्हणा. तैले त्या काही टेन्शन घेत आहे, त्या तुम्हाला बहिणीसारखं आहे, त्यानं घातलं तर घातलं, काही फरक नाही पडत. तैले म्हणा असं नका समजू म्हणा, जेठ आहे म्हणून असं समजा की भाऊच आहे. हां, टेन्शन नका घेऊ म्हणा. मला वाटलंच तुम्ही असे बोलून म्हणसान म्हणून. तर आता घेताल सांगसान नका बाप्पा बस. अरे पागल झाली का, मी कशाला सांगितलं. बरं ठीक आहे, मग सांगू का मी तिला जीन्स पॅन्ट टॉप घालायचं. अरे हो सांग ना, सांग. थँक्यू. आता मी फोन करतो मोहिनीला आणि सांगतो. तुझ्या जोड तर नाही आहे ना. अरे हो, माझं नाही आहे जीन्स पॅन्ट टॉप, पण मोहिनी जोड आहे. मोहिनी म्हणे सर्वांसाठी आणले म्हणे मी. मग काय प्रॉब्लेम आहे. नाही पप्पा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता तुम्हाला विचारायचंच होतं. आता तुम्ही हो म्हटलं ना, आता काही प्रॉब्लेम नाही. आता सर्व चांगलं आहे. बरं ठीक आहे. अहो कशी दिसत आहे मी, सुंदर दिसत आहे ना. कसं दिसत आहे माझ्यावर जीन्स पॅन्ट. हां, जिंदगीत पहिल्यांदा घातला बाप्पा. चांगली तर दिसू राहिली ना मी, कार्टून गिटून तर नाही दिसत आहे ना. नाही विशाखा, लय सुंदर दिसत आहे तू, मस्त दिसत आहे जीन्स पॅन्ट यावर. काय मी ना म्हटलं होतं नाही आईला की हे काही नाही म्हणतील म्हणून जीन्स पॅन्ट टॉप घातल्यावर बी. काय बरं, हां काही म्हटलं काही ना, ह्या फालतू घेत होत्या दोघीजणी. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. दादानं काही नाही म्हटलं. दादाचा स्वभाव लय चांगला आहे. मग नाही तर काय, मग मला माहीत आहे ना. हां, मला माहीत आहे चांगला स्वभाव आहे यायचा. हां, माहीत आहे मला हिरा आहेत म्हणून हिरा. जाऊ दे आता जास्त मस्का नको लाव. जगदीशजी, मी कशी दिसत आहे, सुंदर दिसत आहे ना मी. हो आनंदी, सुंदर दिसत आहे तू. मी काय म्हणतो, आता एवढं सुंदर दिसत राहिली मी जीन्स टॉपवर. फोटो काढा ना बाप्पा कोणी माया. हां, फोटो बिटो काढा ना एखादा. हो ताई, आपण फोटो बी काढू. हां, स्पेशल तुमचा एक फोटोही काढू, ग्रुप फोटो बी काढू. हां, फोटो बिटो काढू आपण सगळेजण. मग नाही तर काय, मी तर माझ्या दोस्तीनीला दाखवीन ना की आम्ही गोव्याला घुमायला गेलतो म्हणून मी जीन्स टॉप घातला. हां, फोटो तर काढाच लागेल बाप्पा. खरोखर मध्ये खूप मजा येत आहे गोव्याला. जिंदगीत कधी एवढी मजा नाही आली मला. हां, गोव्याला घुमायला आलो, खूप मजा आली मला. आपण सर्व सोबत होतो ना, म्हणून जास्त मजा आली. फॅमिलीसोबत खूप मजा येते घुमायला. नाही, मी इतक्या वेळा घुमायला आलेली आहे गोव्याला, पण आजपर्यंत मला एवढी मजा नाही आली गोव्या घुमायची जेवढी आपल्या सर्वांसोबत आली. मी खूप वेळ आलेली आहे मैत्रिणी वगैरे सोबत, पण कधी एवढी मजा नाही आली. खरं फॅमिलीची मजाच वेगळी असते आहे ना. हो मोहिनी, बरोबर बोलली तू. जगदीशजी, खरं मी कधी विचारही नव्हता केला, स्वप्नातही नव्हतं सोचलं की कधी मला गोव्याला आले भेटीन म्हणून. आणि मी तर कधी समुद्र पाहिलाही नव्हता, पहिल्यांदा पाहता केवढा मोठा समुद्र आहे. खरं आनंदी, खरं बोलली तू. मी बी कधी विचार नव्हता केला. जाऊ द्या आता ह्या गोष्टी सोडा. हां, आलो ना आपण फायनली गोव्याला घुमायला. हां, मी काय म्हणतो, दरवर्षी आपण गोव्याला घुमायला येत जाऊ. हां, काय म्हणता आता. हो मोहिनीताई, बरोबर बोलत आहे तुम्ही. आपण दरवर्षी इथं घुमायला येत जाऊ गोव्याला. काऊन जगदीशजी. हो येत जाऊ ना आपण सर्वजण, दरवर्षी गोव्याला घुमायला येत जाऊ. खरं वर्षातून एखादी बार तरी कुठं ना कुठं घुमायला जायला पाहिजे है ना. विक्रमजी पहा तुम्ही, मला दरवर्षी गोव्याला घुमायला आणत जा बाप्पा तुम्ही. हां, वर्षातून एक बार तरी कुठं तरी घुमायला नेत जा. बरं ठीक आहे. तुम्ही बोला पप्पा इथं, मी चालली थोडीशी समोर. हां, थोडेसे पाय गे भिजवतो बाप्पा समुद्राच्या पाण्यातनी. हां, थोडंसं पाणी खेळतं मी, चालली मी. अरे विशाखा, थांब, जास्त अंदर नको जाऊ, इकडेच थांब. बापा रे, किती मस्त पाणी आहे, किती मजा येत आहे. तुम्ही बी या ना विक्रमजी, तुम्ही बी या इकडे या, आपण पाण्यात खेळू. या. अरे विशाखा थांब ना, थांब मी बी आलो, थांब. अरे मागावर कशाला पाणी टाकत आहे, राहू दे ना, मागावर नको टाकू ना. थांबा ना पप्पा, टाकू द्या ना तुमच्या अंगावर पाणी. हमेशा का आपल्याला आले भेटेन काही तर. हां, किती थंड पाणी आहे. बापरे बाप. हे घ्या पाणी, घ्या तुमच्या अंगावर, घ्या. विशाखा राहू दे ना, काय लहान लेकरासारखी करू राहिली. सोड, राहू दे, ओलं नको करू, राहू दे. काय ओलं नको करू म्हणता, मी तर ओलं केलं तुम्हाला. खरोखर मध्ये आपलं सर्वात जास्त ताई एन्जॉय करत आहे म्हटलं गोव्याचा ट्रिपने. हो वहिनीला पहिल्यांदाच आले भेटलं ना. खरं ताई खूपच खुश आहे. जगदीशजी, आपण काही तर उभे आहे, चला आपण बी पाणी खेळू. हो चाल. आनंदी, जास्त तिकडे नको जाऊ. इकडेच थांब, हात पकड. हो जगदीशजी, आता आपण इथंच उभे राहता का, चला ना आपण बी थोडं पाणी खेळू. नाही मी नाही येत, थंड आहे तुला पाणी. काय थंड आहे, चला ना. अरे मोहिनी, थांब, सांभाळून पडशील. हात पकड. राहू द्या, काही नाही पडत नाही. हे घ्या तुमच्या अंगावर पाणी, हे घ्या. अरे मोहिनी, ओलं नको करू ना, थंडगार पाणी आहे ना, राहू दे ना. हे घ्या पाणी, हे घ्या.